मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2,34,00,000 लाडक्या बहिणींना 5 हप्ते आम्ही दिले. यापुढे ते मिळत राहतील. आत्ताच्या पुरवणी मागण्यात 1400 कोटींची तरतूदही केली आहे. माझ्या एकाही पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जाणारे पैसे बंद होणार नाहीत, हा त्यांच्या लाडक्या भावाचा शब्द आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आम्ही सुरू केली. 89 लाख कुटुंबांना वर्षातून 3 सिलेंडर मोफत देत आहोत. मुख्यमंत्री लेक लाडकी योजनेत 34,000 जणांना लाभ दिलाय. 3.5 लाखांपेक्षा जास्त मुलींनी मोफत व्यावसायिक शिक्षण योजनेचा लाभ घेतलाय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा लाभ 1.25 लाख लाडक्या भावांना झाला आहे. ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू केली असून 123 कोटींचं अनुदान वाटप केलं. त्याचा 4.25 लाख ज्येष्ठांना लाभ झालाय. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू केली असून आत्तापर्यंत विशेष रेल्वेनं मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरहून आणि इतर 9 शहरांमधून तीर्थयात्रा सुरू झाली आहे. 6,000पेक्षा जास्त ज्येष्ठांनी त्याचा लाभ घेतला. एसटीमध्ये ज्येष्ठ नागरिकांना प्रवास मोफत आहे. खेड्यापाड्यातील लाखो लोक याचा फायदा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला महासत्ता करण्याचा रोडमॅप आखला आहे. त्या दिशेनंच काम करून राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावरचं राज्य करायचं आहे. विकसित भारताला विकसित महाराष्ट्राची भक्कम जोड द्यायची आहे. प्रधानमंत्र्यांचं, गृहमंत्री अमित शहा यांचं भक्कम पाठबळ आम्हाला होतं आणि यापुढेही राहील याची आपल्याला खात्री आहे. आता आमचं एकत्रित मिशन आहे समृद्ध महाराष्ट्राचं. आम्ही तिप्पट वेगानं महाराष्ट्राला विकास मार्गावर नेऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.